नमस्कार. तर तुम्ही रस्सम वडा कधी खाल्लेला आहे का? नसेल खाल्ला ना, तर एकदा माझ्या सांगण्यावरून नक्कीच ट्राय करून बघा. अप्रतिम चवीचा हा रस्सम वडा बनतो आणि आपण तोच इडली वडा किंवा सांबर वडा नेहमी तोच बनवत असतो. तर एकदा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा आणि याचे जे वडे आहेत ना, ते देखील अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात. कधी जर तोंडाला चव वाटत नसेल, कधी असं वाटतं आपल्याला भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी गॅरंटी आहे. रस्सम ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, तर तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतली आहे. सोबतच छोट्या वाटीने पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. त्याच छोट्या वाटीने पाव वाटी तांदूळ घेतले आहेत. तर कोणी कोणी याच्यामध्ये ना फक्त उडदाच्या डाळीचेच बनवतात. पण मुगाची डाळ घातली ना तर वडे आपले मस्त असे खुसखुशीत बनतात आणि तांदळाने मस्त असे कुरकुरीत बनतात आणि चवही खूप मस्त लागते. तर एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि सगळे डाळ आहे ना हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण याला ना पावडर वगैरे लागलेलं असतं. त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं, याचं पाणी काढून घ्यायचं. 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे मी ते. आता याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही इथे 5-6 तास तरी भिजत टाकू शकता. नाहीतर तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल ना, तर रात्री इथे तुम्ही भिजत टाकू शकता. आता दुसरीकडे मी इथे चिंच थोडीशी भिजत टाकून घेतली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये एक छोटा कांदा कट करून टाकला आहे. सोबतच लसूण टाकलेलं आहे आणि 1 चमचाभर धने टाकले आहे. 1 चमचाभर सौंफ टाकलेली आहे. आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडेसे कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे आणि इथे काळी मिरी घेतली आहे. आता आपण याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर पाणी न घालता असं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खूप असं बारीक पेस्ट करायची नाही आहे. तर बघू शकता इथे मी ते जाडसरच वाटून घेतलं आहे. तर या वाटणामुळेच आपल्या ज्या रस्समला ना चव थोडी वेगळी येणार आणि मस्तच येणार. नक्कीच ट्राय करा. तर आता एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, मोहरी आणि सोबतच हिंग टाकून घेतलं. 3 सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्या. आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. 2-3 मिनटं हे वाटण जे आहे ते चांगलं असं परतून घ्यायचं. तर हलकासा कलर चेंज होईपर्यंत 2 ते 3 मिनटं मी ते चांगलं असं परतून घेतलेलं आहे. तर आता इथे 4 असे मीडियम साईजचे टमाटर छोटे छोटे कट करून घेतलेले आहे. तर इथे टमाटर जास्त वापरलं जातं. तर कोणी कोणी फक्त टमाटरचंच हे रस्सम बनवतात, पण आपण याच्यामध्ये तुरीची डाळ देखील घालणार आहे. तर आता याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकून घेऊ. तर लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा मी इथे सांबर मसाला टाकला आहे. तुमच्याकडे जर रस्सम मसाला असेल ना, तो टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आणि ना टमाटर आता चांगले शिजवून घ्यायचे. टमाटर चांगले शिजले की आपल्या रस्समला चव खूप छान येते. तर आता मी इथे झाकून 3 ते 4 मिनटं चांगलं याला शिजवून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता मस्त हे टमाटर आपले चांगले असे शिजलेले आहे. तर असे चमचाने थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे हे चांगलं एकजीव होईल. जर तुम्हाला टमाटरची प्युरी वापरायची असेल ना, ते देखील इथे चालू शकतं. आता मी इथे एक छोट्या वाटीभर डाळ ना अशी शिजवून घेतली आणि त्याला थोडंसं असं पातळ करून घेतलं. तर डाळ कमी घालायची आहे. तर कोणी कोणी फक्त टमाटरचंच बनवतात, पण याच्यामध्ये थोडी तुरीची डाळ घातली ना, तर याची कन्सिस्टन्सी चांगली होते. आणि आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर हे जे रस्सम आहे असं पातळच असतं. त्याच्यामुळे तुम्ही याला पातळ बनवू शकता. जर तुम्हाला थोडंसं घट्टसर पाहिजे असेल ना, तर घट्टसर देखील बनवू शकता. पण मोस्टली ना रस्सम असा पातळच असतो. तर याच्यामध्ये पाणी टाकून आता याला उकळू द्यायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये जी चिंच भिजत टाकली होती ना, त्याचा गर काढून याच्यामध्ये टाकून घेऊया. तर चिंचेमुळे मस्त असा आंबट असा आपल्या रस्समला चव येते. आणि याच्यासोबतच आंबटपणा मॅनेज करायसाठी मी इथे गुळाचा खडा टाकून घेतला आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. तर इथे मी 3-4 मिनटं हे असं उकळून घेते. तर एकदा ना नक्कीच ट्राय करून बघा. अप्रतिम चव लागते. तर इथे मी 3-4 मिनटं हे चांगलं असं उकळून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता. तर आपलं हे रस्सम आहे ना ते तयार झालेलं आहे. तर आता आपण याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली टाकून घेऊ. यासोबतच थोडीशी इथे मी कढीपत्त्याची पानं ह्या पद्धतीने हातानेच कट करून टाकते. तर याची चव खूप छान लागते. आता याला एकदा परत मिक्स करून घेऊया. तर हे या पद्धतीने रस्सम एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.
कारण माझ्या घरी हे सगळ्यांनाच खूप आवडलेलं होतं. तर आता हे साईडला ठेवून घेऊ आणि वडे बनवून घेऊया. तर डाळ आपण भिजत टाकली होती आणि डाळ चांगलीशी भिजलेली आहे. तर इथे बघू शकता डाळ मस्त अशी भिजून तयार झालेली आहे. तर आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर लागेल तसं पाणी टाकून आता आपण याची एक पेस्ट तयार करून घेऊया. तर मला थोडं थोडं पाणी टाकून मी असं हे पेस्ट करून घेतली आहे. तर असं बारीक चांगलं असं पेस्ट करून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये हे पेस्ट काढून घेऊया. आता एक टिप सांगते मी इथे, जर तुम्हाला हे वडे अगदी खुसखुशीत बनवायचे असेल ना, तर हे वाटताना याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकायचा. म्हणजे मस्त हे पीठ हलकं होतं आणि फ्लफी होतं. तर मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवायला विसरले, कारण मी ते टाकलेलं होतं. तर आता बघू शकता हे पेस्ट आपण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला एक आल्याचा तुकडा घेतला आहे, किसून टाकून घेऊया. यासोबतच चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे हे जे पीठ आहे हलकं होईल आणि आपले जे वडे आहेत ना ते मस्त असे खुसखुशीत होईल. तर आता याला 5-6 मिनटं चांगलं असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून झाल्यानंतर याला चेक कसं करायचं, तर एका वाटीमध्ये पाणी टाकून आपण याला चेक करू शकतो. मी तुम्हाला ते देखील दाखवते पुढे. तर इथे मी चांगलं असं हे फेटून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने पाण्याचा हात घेऊनच आपल्याला पिठाला हात लावायचा आहे. आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि याच्यामध्ये असं चेक करून घ्यायचं. तर बघू शकता हे जे पीठ आहे ना वरती पाण्यावर तरंगतंय, म्हणजे आपलं जे पीठ आहे चांगलं फेटलं गेलं आहे. तर आता आपण लगेचच वडे तयार करूया. तर मी इथे गॅसवर आधीच तेल गरम करत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ना पाण्याचा हात घेऊन हे जे आपले पीठ आहे ते थोडंसं गोल आकारामध्ये, जसं आपण पकोडे वगैरे टाकतो तसंच टाकून घ्यायचं आहे. आणि हे ना फुलतात, त्याच्यामुळे तुम्ही छोटे छोटे जरी टाकलेत ना तर मस्त असं हा फुलून डब्बल टिप्पल साईजमध्ये होतो. आता मस्त असा पहिले मंद आचेवरच आपल्याला चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे. कारण ना आतून हा कच्चा राहू शकतो, त्याच्यामुळे मंद आचेवर चांगला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आता बघू शकता मस्त हे 4-5 मिनटं मी ते कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले. रंग बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे. तर वड्यांमध्ये ना तुम्ही थोडासा कढीपत्ता किंवा कोथिंबीर देखील घालू शकता, पण मी इथे घातलेली नाही आहे. पण तुम्हाला घालायची असेल ना तर तुम्ही घालू शकता. तर वडे बनवून आपले तयार आहे आणि बघू शकता रस्समही आपला तयार झालेला आहे. रस्सम ना थोडासा थंड झाला की अजून घट्ट होतो, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता एका वाटीमध्ये रस्सम काढून घेतला आणि आपण जे तळून घेतलेले वडे होते ते याच्यामध्ये टाकून घेतले. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.